पुण्यात सध्या काय सुरू आहे? अचानक प्रशासनाकडून आदेश येतो की शहरात जमावबंदी लागू करण्यात येत आहे। कलम 144 अंतर्गत 4 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे। वरवर पाहता नेहमीप्रमाणे हे आदेश कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा सुरक्षेचा उपाय म्हणून जारी केल्याचे सांगितले जात आहे। खरंच चित्र एवढं साधं आणि सरळ आहे का की या जमावबंदीच्या आडून पडद्यामागे दुसराच कोणता मोठा राजकीय खेळ खेळला जातोय? प्रशासनाने सामान्य जनतेपासून काही खरं सत्य लपवलंय का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्या घडामोडीची आणि सध्या चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत हालचालींना आज आपण पुण्यातल्या राजकीय वातावरणाचा आणि पडद्यामागच्या गुप्त हालचालींचा सविस्तर वेध घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आदित्य आणि तुम्ही पाहता ट्रुथएक्स न्यूज। गेल्या काही दिवसात पुणे शहरात अनेक खळबळजनक घटना घडल्या आहेत। गुन्हेगारीचे मुद्दे असोत की ड्रग्जची प्रकरणं असोत किंवा स्थानिक पातळीवरील वाद असोत, हे सातत्याने चर्चेत राहिले आहे। पण राजकीय विश्लेषकांच्या मते खरी खळबळ शहरांच्या रस्त्यावर नाही तर कॉकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत वर्तुळात उडाली आहे। आता या पक्षाला कॉकरोच जनता पार्टी का म्हटलं जातंय? तर ज्याप्रमाणे कॉकरोच म्हणजे झुरळ, कितीही संकट आलं तरी कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात दडून स्वतःचा जीव वाचवतं आणि सत्तेच्या उबदार जागी जाऊन बसतं। काहीशी अवस्था या पक्षातील नेत्यांची झाली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कॉकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत गोटात सध्या प्रचंड मोठी धुसफूस सुरू आहे। राजकीय समीकरणं, अंतर्गत जागा वाटप आणि पक्षातील अंतर्गत गटबाजी यामुळे कॉकरोच नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। अशा परिस्थितीत जर पक्षातील हा वाद किंवा बंडाळी चव्हाट्यावर आली तर पक्षांची मोठी नाचक्की होऊ शकते। नेमका याच गोष्टीचा अंदाज घेऊन ही अंतर्गत बंडाळी दडपण्यासाठीच या जमावबंदीचा हत्यार म्हणून वापर केला गेला आहे का, हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आता आपण पुण्यातल्या सध्याच्या हालचालीवरून काही महत्त्वाची अंदाज लावूया। ही जमावबंदी खरोखरच सर्वसामान्य पुणेकरांच्या सुरक्षेसाठी आहे की कॉकरोच जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे? यामागे 3 अत्यंत महत्त्वाच्या शक्यता आणि पडद्यामागचे खेळ दिसून येत आहेत। पहिली शक्यता, कॉकरोच नेत्यांची बंडाळी आणि नाराजी दडपण्याचा डाव। कॉकरोच जनता पार्टीच्या काही स्थगित नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वरिष्ठ नेतृत्व विरोधात तीव्र असंतोष आहे। हे नाराज कार्यकर्ते एकत्र येऊन मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची किंवा थेट वरिष्ठांच्या गाड्या अडवून जाब विचारण्याची शक्यता होती। जर जमावबंदी लागू असेल तर पोलीस कायदेशीररित्या या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ देणार नाहीत, म्हणजे स्वतःच्या पक्षातील अंतर्गत विरोध मोडीत काढण्यासाठी सरकारी यंत्रणेचा हा मास्टर स्ट्रोक असू शकतो। दुसरी शक्यता, विरोधकांचा आणि जनतेचा आवाज दाबणे। शहरातील वाढत्या समस्यावरून विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिक, विशेषतः स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी किंवा स्थानिक तरुण मोठ्या आंदोलनाच्या तयारीत होते। आंदोलन सुरू होण्यापूर्वी जमावबंदी लागू केल्यामुळे लोकशाही मार्गाने होणारा कोणताही विरोध आधीच तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशीर ठरवला गेला आहे, जेणेकरून कॉकरोच जनता पार्टीला कोणत्याही जाहीर विरोधाचा सामना करावा लागणार नाही आणि ते सुरक्षित राहतील। तिसरी शक्यता, पोलिसांच्या संरक्षणात गुप्त बैठकीचे सत्र। एकीकडे सर्वसामान्य जनतेला 4 पेक्षा जास्त संख्येने एकत्र येण्यास बंदी आहे, तर दुसरीकडे याच शांततेचा फायदा घेऊन कॉकरोच जनता पार्टीचे बडे नेते पुण्यात अत्यंत गुप्त बैठका घेत असल्याची चर्चा आहे। शहरात कोणतीही गर्दी किंवा गोंधळ नसल्यामुळे पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हे नेते आपली राजकीय समीकरणं जुळवण्यास व्यस्त आहेत। शहराची सुरक्षा आणि शांतता राखणे ही पोलिसांची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे, याबद्दल कोणाचीही दुमत असण्याचे कारण नाही। पण जेव्हा जेव्हा सुरक्षेच्या या नियमांचा टायमिंग राजकीय घडामोडीशी जुळतो तेव्हा जनतेच्या मनात शंका येणे स्वाभाविक आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या पडद्यामागच्या हालचाली, त्यांच्यातील अंतर्गत कलह आणि पुण्यातील ही अचानक लागलेली जमावबंदी हा केवळ एक योगायोग नक्कीच नाही, तर यामागे एक मोठा राजकीय स्क्रिप्ट असल्याचा अंदाज आहे। तुम्हाला काय वाटतं? पुण्यातील ही जमावबंदी खरोखरच कायदा सुव्यवस्थेसाठी आहे की कॉकरोच जनता पार्टीच्या अंतर्गत वादावर पांघरून घालण्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी लागू करण्यात आली आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा।
हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच सखोल आणि रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.